जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही लॉंग टर्मसाठी ट्रेडिंग करणार असाल तर कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं जातं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी। तर माझ्या हातामध्ये जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आहे झेरोधा कंपनीचं। त्याच्यामध्ये अकाउंट कसं ओपन करायचं आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही अकाउंट कसं ओपन करायचं ते बघू शकता। तुमच्याकडे दुसरं कुठलंही अकाउंट असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये सुद्धा हेच ऑप्शन दिसत असतील। तर बघू शकता, सर्वात आधी आपल्याला आपल्या ट्रेडिंगसाठी पैसे ॲड करायचे असतात, कारण आपण आपल्या बँकेतून पैसे ॲड केले त्याच्यानंतर आपल्याला त्या अमाऊंटमध्ये जे शेअर खरेदी करता येतील ते आपण करू शकता। तर आपल्याला सर्वात आधी या प्रोफाईल सेक्शनवरती यायचं आहे। इथं आपल्याला फंड आहे त्या फंडवरती क्लिक करायचं आहे, कारण पैसे असतील तरच आपण ट्रेडिंग करू शकतो। आता इथं बघू शकता 50 रुपये माझ्या शेअर्समध्ये अकाउंटमध्ये आहेत, ठीक आहे। तर आता इथं आपल्याला ॲड फंडवरती क्लिक करून पैसे आपल्याला ॲड करायचे आहेत। तर याच्यावरती मी क्लिक करतो, इथं मी टाकतो 7,600 रुपये, ठीक आहे। आता ही मी किती अमाऊंट टाकू शकतो, मी एक सर्च केलेला आहे शेअर, त्याच्यासाठी एवढे पैसे लागणार आहेत। तुम्ही कोणता शेअर सर्च केला असेल त्याची किती क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्हाला पैसे हे ॲड करायचे आहेत, ठीक आहे। आता जी बँक असेल इथं लिंक, त्याच बँकेमधून तुमचे पैसे हे ॲड होतील, दुसऱ्या बँकेतून पैसे हे ॲड होणार नाहीत। तर ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पैसे मी UPI वरून ॲड करून घेतो, ठीक आहे। पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे, डनवरती क्लिक करूया। 7,650 रुपये आपले जे आहेत ते दिसत आहेत अकाउंटमध्ये बॅलन्स, ठीक आहे। आता बॅक यायचं आहे, वॉचलिस्टवरती मी आलो आहे। आता आपल्याला सर्च करायचं आहे, इथं आपल्याला जो शेअर खरेदी करायचा आहे त्याचं नाव, ठीक आहे। मी टाटा मोटर्स सर्च करतो। आता इथं बघू शकता, इथं आहे BSE, इथं आहे NSE। BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। दोन्ही पण सेम असते, फक्त थोडासा नॅशनलचा आणि डोमेस्टिकचा एवढाच फरक आहे। आता मी NSE मध्ये या NSE टाटा मोटर्समध्ये खरेदी करणार आहे, याच्यावरती क्लिक करतो, ठीक आहे। इथं बघू शकता त्याचा आता रेट चालू आहे 756.45 पैसे, ठीक आहे। आता इथं आपल्याला बाय लिहिलं आहे आणि इथं सेल लिहिलं आहे। ज्यावेळी आपल्याला खरेदी करायचं असतं त्यावेळी बायवरती क्लिक करायचं असतं, ज्यावेळी आपल्याला विक्री करायची असते त्यावेळी सेलवरती क्लिक करायचं असतं। पण हे कधी करायचं आहे, आपल्याला त्या शेअरबद्दल पूर्ण माहिती असल्याशिवाय याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही। आता ती कसं करणार आपल्याला, इथं बघू शकता व्ह्यू चार्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता हा चार्ट आपल्याला दिसत आहे, हा महिन्याचा चार्ट आहे, ठीक आहे। हे कसं कळालं, इथं बघू शकता M लिहिलं आहे, याच्यावरती मी जर क्लिक केलं तर इथं आहे मिनिटाचा पण चार्ट दिसतोय, 5 मिनिटाचा, 30 मिनिटाचा, 1 तासाचा। त्याच्यानंतर थोडंसं खाली घेतलं तर बघू शकता 1 दिवसाचा, 1 वीकचा आणि 1 मंथचा। तर मी मंथचा लावला आहे। आता जे लोक इंट्राडे म्हणजे आजच घेऊन आजच विकणार असतील त्यांना हे जे 30 मिनिटाच्या वरचे आहेत त्याचा उपयोग होतो, कारण एका दिवसात तुम्हाला एक्झिट करायचं ते पोझिशन। आणि जे लोक जास्त दिवसासाठी म्हणजे 1 आठवडा, 15 दिवस, महिना, 2 महिने, 6 महिने किंवा लॉंग टर्म, त्यांच्यासाठी हे महिना, वीक आणि डे हे लागतं। तर मी महिन्यावरती क्लिक केले, बघू शकता ही एक कॅन्डल म्हणजे 1 महिना आहे असं तुम्ही समजू शकता। याच्यामध्ये बघू शकता वरती गेला, इथं थोडासा कन्सॉलिडेट झाला, वरती गेला, थोडासा कन्सॉलिडेट होऊन खाली आला, वरती गेला, कन्सॉलिडेट झाला, वरती गेला, इथं कन्सॉलिडेट झाला आणि इथं खाली आला। आता ह्याचं जवळजवळ बघू शकता 1200च्या आसपास इथं शेअर गेला होता। त्याच्यानंतर आता खाली किती आलाय, 755च्या आसपास, म्हणजे जवळजवळ 30% डिस्काउंटमध्ये आपल्याला हा शेअर मिळत आहे। याच्यामध्ये आपण आता शेअर हा बाय करणार आहे। तर याच्यावरती आपल्याला बाय करण्यासाठी इथं वरती बी लिहिलं आहे, ठीक आहे। किंवा तुम्ही मागाशी जसं बाय आणि सेल बघितलं त्यातलं बायवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं NSE दिसत आहे टिक मार्क, त्याच्यानंतर रेग्युलर ऑर्डर आहे, त्याच्यानंतर क्वांटिटी आहे, इथं लिमिट लिहिलं आहे। लिमिट म्हणजे काय, मला 750 वरतीच जर खरेदी करायची असेल तर लिमिट लावू शकता, ज्यावेळी 750 येईल त्यावेळी तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल। पण तुम्हाला जर वाटत असेल की आता मला लय गडबड आहे, ह्याच मला रेटवरती पाहिजे, जेव्हा असेल तो द्या, तर ठीक आहे, तुम्हाला मार्केटवरती तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर इथं बघू शकता इंट्राडे आहे, जे लोक आज खरेदी करून आजच विकणार आहेत त्यांच्यासाठी इंट्राडे असते। आणि लॉंग टर्म म्हणजे डिलिव्हरी असते, तुम्ही आज घेऊन उद्या किंवा त्याच्यानंतर कधीही विकला तर तो डिलिव्हरी किंवा लॉंग टर्म म्हणला जातो। इथं आपल्याला क्वांटिटी टाकायची आहे, ठीक आहे। मी 10 क्वांटिटी टाकून घेतो, क्लिक केल्यानंतर बघू शकता 7,562 रुपये हे आपले जाणार आहेत आणि चार्जेस आपले 8 रुपये 85 पैसे कटणार आहेत। तर मी ऑर्डरसाठी स्वाईप टू बायवरती क्लिक करतो, म्हणजे आपली ऑर्डर ही एक्झिक्यूटला जाईल। बघू शकता कंप्लीट झालेली आहे। आता क्लोज करून आपण आता आपली ऑर्डरचं काय काय झालं ते बघूया। ऑर्डर्समध्ये येतो, बघूया आपण। इथं बघू शकता कंप्लीट झालेली आहे 10ची ऑर्डर, 10 क्वांटिटीची ऑर्डर। इथं आपल्याला 756.25 रुपयाला हा जो एक शेअर आहे तो मिळालेला आहे। याच्या आधी मी आताच 10 मिनिटापूर्वी अजून 10 क्वांटिटी हा घेतल्या होत्या। आता इथं पोर्टफोलिओमध्ये जर मी येऊन बघतो तर बघू शकता इथं 12 रुपयाच्या आसपास माझा पोर्टफोलिओ दिसत आहे की मी प्लसमध्ये आहे,
ठीक आहे. आता इथं बघू शकता 2 ऑर्डरच्या माझ्या 20 क्वांटिटी आलेल्या आहेत. ॲव्हरेज मला किती रुपयाला एक शेअर पडला तो आहे. टाटा मोटर्सचा NSEमध्ये मी शेअर घेतलेला आहे. होल्डिंगमध्ये आहे, कॅश अँड कॅरीमध्ये आहे. कॅश अँड कॅरी म्हणजे काय, आज आपण पैसे देऊन घेतलेला आहे, आता हा कधीही आपण विकू शकतो. ठीक आहे. लास्ट ट्रेड प्राईस दिले LTP म्हणजे आत्ता शेवटचा ट्रेड किती रुपयाला खरेदी विक्री झाला तो इथं दिलेला आहे. आणि आत्ता आपल्याला प्रॉफिट किती, लॉस किती. आता हा हिरव्या कलरमध्ये दिसत आहे म्हणजे हा आपल्याला प्रॉफिट झाला आहे. लाल कलरमध्ये दिसला तर आपल्याला लॉस होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं ट्रेडिंग करायचं आहे. पण तुम्हाला मी आता हा टाटा मोटर्स घेतला, तुम्हाला कुठला शेअर कसा घ्यायचा आहे, तो सर्च कसा करायचा आहे, तर बघू शकता आता हा टाटा मोटर्स आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करून कुठल्याही एका कंपनीची डिटेल कशी बघायची तुम्हाला सांगतो. बघू शकता व्ह्यू चार्ट लिहिला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो चार्ट आहे तो आपल्याला दिसत आहे 1996 पासूनचा दिसत आहे बघा. 1996 पासूनचा आपल्याला चार्ट दिसत आहे. ठीक आहे. आता हा चार्ट काय दिसतोय तुम्हाला, जर ओव्हरऑल बघितलं तर खाली आला, वर गेला, खाली आला, वर गेला, वर गेला, खाली आला, परत वर गेला, खाली आला. आता चार्ट हा असा खालीवरच कार्डोग्राम प्रमाणे होत असतो. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी खाली येईल, आता समजा इथं कोणी खरेदी केला असला, हा कितीला खरेदी केला इथं बघू शकता 2012ला. 2012ला जर 650च्या आसपास होता, आत्ता किती आहे 756, म्हणजे 100 रुपये प्रॉफिट झाला त्याला. ठीक आहे. कितीपासून 2012 पासून 2024 पर्यंत. पण जर त्यांनी इथं कुठं मध्ये खाली आल्यानंतर डिस्काउंट रेटला, जसं आत्ता आपण डिस्काउंट रेटला आल्यावर खरेदी केला आहे, तिथं कोणी जर घेतला असतं तर त्याला कमीत कमी दुप्पट प्रॉफिट झाला असता. अशा पद्धतीनं तुम्हाला ट्रेडिंग हे करायचं असतं. तुम्हाला सर्वात आधी ट्रेडिंगमध्ये चार्ट हा कुठला आहे, चार्टमध्ये त्याची पोझिशन कुठं आहे, एकदम टॉपला आहे का बॉटमला आहे किंवा मिडल लेवलला आला आहे ते बघायचं आहे. सपोर्ट कुठं आहे, रेजिस्टन्स कुठं आहे ते बघायचं आहे. त्याच्यानंतर इंडिकेटर्स पण असतात. सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मी प्रत्येक टॉपिकवरती एक व्हिडिओ हा टाकणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता हा जो शेअर आहे हा आपल्याला प्रॉफिट करतोय किंवा लॉस करतोय हे तुम्हाला ज्यावेळी याची 755च्या वरती 800 होईल, 900 होईल, त्यावेळी आपल्याला इथं प्रॉफिट हा मोठा दिसणार आहे. कारण अमाऊंट पण आपली छोटीशी आहे. 14,000च्या आसपास आपली अमाऊंट आहे. तर 14,000च्या आसपास अमाऊंटला 500-700 रुपये म्हणजे भरपूर अमाऊंटचा प्रॉफिट झाला. अशा पद्धतीनं आपण समजू शकता. 14ला 50,000चा काय प्रॉफिट होणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला 100% एक समजलं असेल की लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग कसं करायचं असतं. ॲप्लिकेशन होतं झरोदा कंपनीचं, तुमच्याकडे दुसरं कुठलंही असू शकतं. अकाउंट ओपन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि 100% चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.